आणि जे आपलं समालोचन कक्ष आहे, प्रेझेंटिंग बॉक्स आहे, तो खेळाडूंनी रिकामा करायचा आहे. लगेचच पाहुण्यांची यावेळेस मैदानाकडे ते येतील, रवानगी होईल त्यांची. तुम्ही काय म्हणत होता? यावेळेस सलामीचे फलंदाज सार्थक पाटील आलेत आणि त्यांच्यासाठी प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सार्थक मागील मॅच मध्ये देखील त्यांनी एक चांगला स्ट्रोक्स मारला होता, षटकार खेचला होता. युवा स्टार प्लेयर आहेत, त्यामुळे चांगलं स्टेज आपण या पांडवादेवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघतो. आणि सार्थकने जर बॅक टू बॅक 3 षटकार खेचले, षटकारांची जर हॅट्रिक मिळवली, तर अमितजी पाटील यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज. 10,000चं कॅश प्राइज. का हा करिश्मा, ही मॅजिक, ही जादू फलंदाज सार्थक करेल का? संकेत आणि सार्थकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनुभव संपन्न गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. ओहो, पहिला चेंडू उडवलाय खाली क्षेत्रामध्ये, मोठी चेस, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, षटकार. आयोजकांकडून विनंती आहे की मेन स्टेजवर आता पाहुणे येतील, तर मेन स्टेज खेळाडूंनी खाली करायचं आहे. षटक क्रमांक 1 अनुभव संपन्न गोलंदाजावरती जबरदस्त फलंदाजीचा नजारा पेश करत पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर बघायला मिळाला. ओहो, रोशनचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत, पाठी जरूर राहिला होता. किक मारून या चेंडूला ब्रेक करण्याचा प्रयत्न जरूर गेला होला, मात्र चेंडू निघून जातो. याही वेळेस सीमारेषा पलीकडे चौकार. जैसे ही दो प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आए, दोनों ने आड़े बल्ले के साथ गेंदबाजों को लेना शुरू कर दिया है अभी. आणि जबरदस्त भिडत आपल्याला बघायला मिळते, कारण याच्यातला जो संघ जिंकेल तो टायटल विनिंग चॅम्पियन पर्यंत जाईल. बघूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, किती धावा, किती लक्ष्य, किती टार्गेट लागवलं जात आहे. पुढे एकदा एक अनुभव संपन्न गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती मिस्टर स्वप्नील बघायला मिळत आहेत. याही वेळेस थोडासा खाली राहिला चेंडू, जोन क्षेत्ररक्षकांना भेदत यावेळेस चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चौकारासाठी. तो थोडासा मिळून जस्टिन वरती होता, तो मिड विकेट रिजन मध्ये मोठा स्ट्रोक्स कन्वर्ट केला. तदनंतर संधी होती चेंडूला कॅरी करण्याची, मात्र थोडेसे प्रयत्न कमी पडले रोशनचे. तोही चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. यावेळेस वाटलं की फलंदाजाला थोडंसं बांधून ठेवू आपण. ऑफ सम रिजन मध्ये चेंडूला जेव्हा टाकलं गेलं तेव्हा लगेचच त्याही चेंडूवरती एक चौकार बघायला मिळाला. अशा 14 धावा ऑन दी स्कोरबोर्ड बघायला मिळतात. जोरदार अपील, जोरदार अपील, जोरदार अपील सुरक्षित. याही वेळेस फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची फलंदाजी, काबिले तारीफ. खेम्या हर्ष उल्लेस होताना मन 11 पेसारी विरुद्ध शिवशंभो 11 घसवड. जबरदस्त घमासान मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचे मर्यादित सामने आपण बघतायत. आणि पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 कोण ठरणार चॅम्पियन याच्यासाठी लढत सुरू आहे. यावेळेस थोडीशी वापसी आपल्याला बघायला मिळते. 2 बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज बघायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती 2 चौकार बघायला मिळालेत.
त्याही नंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती फलंदाजांना बांधून ठेवलंय. म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या, त्यानंतर डॉट डिलिव्हरीज करण्यामध्ये यश येते गोलंदाज स्वप्नील यांना. अंतिम चेंडू घेऊन आता षटक क्रमांक 1. पुढे एकदा शॉर्ट लेनचा चेंडू झेल होईल का? आय क्षेत्ररक्षक त्यांच्याकडनं कुठली चूक होत नाहीये आणि जो जबरदस्त आग पाखड करणारा फलंदाज हा विराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्क वरती आलेत. या अगोदर खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी वरती झालंय आणि त्यामुळे कॅप्टनने विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा त्यांच्यावरती. इंडिव्हिज्युअल पहिलं षटक टीम्सच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन प्रणय गोलंदाजी मार्क वरती. डावखोऱ्या हाताचा फलंदाज मिस्टर विराज आणि सार्थकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी 2 पावलं आतमध्ये चेंडूला कॅरी केलं जातंय रोशनच्या माध्यमातून. याही वेळेस 2 धावा. सार्थक षटकारांच्या हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचे कॅश प्राइज, प्रति षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात, बक्षिसांचा वर्षाव केला जातोय सार्थक वरती. काय करेल सार्थक? प्रेक्षकांची मनं जिंकेल का? टीम साठी उजवा ठरेल का? ओ ताकदीचा फटका आहे, झेल होईल का? रोशन चेंडूच्या खाली आणि यावेळेस झेल थोडेसे एलिमिनेशन कमी पडतंय. रोशन देखील चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचाच नजारा पेश करत थोडेसे फंबल जरूर झाले होते, मात्र तरी देखील हा एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. आणि सलामीचा फलंदाज युवा खेळाडू यावेळेस सार्थक. बॅक टू डग आउट. देऊया आपण डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर आवाज. जसा सार्थक परतलाय तसाच पुन्हा एकदा डावखऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळी अलॉंग दी कार्पेट आपण स्ट्रोक्स बघायला मिळतो. रोशनकडे जातो चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. थांबवलं गेलंय. 1 धाव. या एका धावेने धावसंख्येत स्कोरबोर्ड हलता ठेवण्यामध्ये यश येते. पुढे जाते धावसंख्या 17 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रणयचं दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. सज्ज होतोय पुन्हा एकदा प्रणय. पंचांना क्रॉस करत यावेळेस उर्ध विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी. थोडासा कमी उंचीचा चेंडू यावेळेस फलंदाजाला अंदाज लावण्याच्या आत
जातो विकेट कीपर यांच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीज येते. चांगलं षटक जरूर बघायला मिळतं. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव. एका गडीला बाद करत 3 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 55 क्रॉस करत प्रणय. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू जरूर बघायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांना मोठी चेस. चेंडू निघून जातोय. पुण्याचे एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय चौकार. हा आहे पांडवा देवी प्रीमियर लीगचा थरार. 4 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. 21 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आत्मविश्वासात्मक फलंदाजीचा नजारा पेश करताना दोन्ही फलंदाज बघायला जरूर मिळत आहेत. तुमच्यावर दुसरा कुजनाचा विश्वास असला नसला तरी चालेल, मात्र तुमच्यावर तुमचा स्वतःचा विश्वास असला ना की दस्तूर खुद्द बर्मा देखील तुमचा पराभव करू शकत नाही. याही वेळेस प्रयत्नांती परमेश्वर. शेवटच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता विराजच्या माध्यमातून, मात्र कनेक्शन बघायला मिळत नाहीये. आणि होतं असं की मिड विकेट रिजन मध्ये शेवटी झेल होतो. चांगला झेल कॅरी केला गेलाय आणि मोठी अडसर विराजच्या माध्यमातून डगआउट्स मध्ये विराज बाद. आदित्य न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आदित्य. माफ करा, आदित्य आणि गोलंदाज आदित्य आणि बॅटर निखिल आपल्याला बघायला मिळतो. निखिलच्या माध्यमातून आता मात्र त्याच्यावर पूर्ण दारोमदार आहे. ते आताच मैदानाच्या आतमध्ये आलेत. मात्र एका बाजूने अनिमेश आणि निखिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्कोरवरती लागल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. येणारे 18 चेंडू टार्गेट किती सेट केले जाईल ते मात्र बघावं लागेल. यावेळेस आदित्य पाटील. ओहो, यावेळेस जोरदार अपील केला गेलाय. थोडेसे पाठीमागे राहिले यावेळेस फलंदाज निखिल आणि यशस्वी होऊन परतील तेही डगआउट्स मध्ये. बघायला मिळत आहेत. चांगला त्यांच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे या क्रिकेट खेळाचा. अनेक मैदानं त्यांनी देखील गाजवली आहेत. त्यांच्यावरती आता मात्र मधल्या फळीतली संपूर्ण दारोमदार आहे आणि ते देखील आलेत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आदित्यने पहिल्याच चेंडूवर निखिलला परतवलंय मैदानाच्या आतमध्ये. अनिमेश, माफ करा, अनिमेशला परतवलंय डगआउट मध्ये. आदित्य षटक क्रमांक 3. ओहो, यावेळेस फलंदाजाला बांधून ठेवावं लागेल. तर अशा पद्धतीची गोलंदाजी होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. अगदी मोक्याच्या क्षणी यावेळेस फलंदाजाला बांधून ठेवलं जात आहे. माहिती आहे, थोडीशी पडझड झाली, दबावात्मक परिस्थिती, मनोवैज्ञानिक दबाव आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजांवरती आणि याही परिस्थितीमध्ये अतिशय कडवट गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आदित्य पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, तदनंतर डॉट डिलिव्हरीज येते. यावेळेस अलॉंग दी कार्पेट. हो, यावेळेस शूज ला लागलाय बॉल, अन्यथा याही वेळेस कदाचित परतावं लागलं असतं फलंदाजाला. 1 धाव वर्जित केली जाते ऑन दी स्कोरबोर्ड. 22 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स, 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सेमीफिनालीचे जे सामने आहेत ते लॉस स्कोर होऊ राहिलेत.
कारण थोडासा या स्पर्धेचा थोडासा दबाव आपल्याला बघायला मिळतो. ज्याचं प्रदर्शन चांगलं असेल, उजवं असेल, तो मेगा फिनाले खेळेल यामध्ये तील मात्र शंका नाहीये. या दबावात्मक परिस्थितीमध्ये देखील स्वतःच्या आत्मविश्वासाला मात्र शाबूत ठेवायचा आहे. शॉर्ट ऑन लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, याही वेळेस डॉट डिलिव्हरीज. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आदित्य पाटील यांच्या माध्यमातून खेमा हर्षोल्लास होताना बघायला मिळतो. हर्षोल्लासित वातावरण त्यांच्या खेम्यामध्ये आणि एकच टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी. चांगली गोलंदाजी अद्याप. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 गडी बाद 1 धाव या षटकामध्ये आली. 22 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळेस मोठा स्ट्रोक्स आहे, झेल होईल का? नाही. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती दस्तक देणारा हा फटका. चेंडू निघून गेला यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये षटकारासाठी. यावेळेस सुरेख गोलंदाजीचा नजारा. 7 धावा जरूर खर्च केल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी. फक्त एक बॉल जो होता त्याच्यावरती मोठा स्ट्रोक्स आला, अन्यथा याही षटकामध्ये धावगतीवरती अंकुश लावला गेला असता. 3 षटक समाप्तीचे बाद. यावेळेस ऑन दी स्कोरबोर्ड 28 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती टार्गेट सेट केला जाईल ही येणारी वेळ ठरवणार आहे. आयुष्य असो, खेळ असो, इथे परिस्थिती विपरीत जरी घडत असली तरी देखील आत्मविश्वासाला आपल्याला गमवायचं नाहीये. असं म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचं घेऊन उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला दे उत्तर. गुरु ठाकूर यांची प्रभावित करणारी कविता. क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंग्लंडला सुरुवात होईल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती टार्गेट सेट केला जाईल, कारण इथून जो संघ जीत हासिल करेल, जिंकेल, तो मात्र मेगा फिनालेसाठी पात्र होईल. त्यामुळे एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळते. नॉकआउट मॅच सुरू झाल्यात. पहिला सामना सुपर 4 मधला कोणी जिंकला? आपली पहिली मॅच कोणी जिंकली? मरियाई लिएबी टीमने जिंकली, त्यामुळे ते पोचलेत. विश्रांती आहे त्यांच्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. प्रणय गोलंदाजी मार्क वरती. याही वेळेस 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते ऑन दी स्कोरबोर्ड. धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स. येणारे 11 चेंडू. टार्गेट सेट करणं देखील खूप महत्वाचं आहे. 15च्या सरासरीने जरी अजून 30 धावा आल्या तरी देखील एक सन्मानजनक स्कोर आपल्याला बघायला मिळेल, कारण 30 चेंडू 60 धावा चेस करणं थोडंसं कठीण होऊन जाईल. मात्र तरी देखील 40+ 50+ धावा करण्याचा नक्कीच दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असेल. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाज मोठे स्ट्रोक्स खेळण्याची संधी देत नाहीयेत. ओहो, यावेळेस काय केलं? झेल होईल का? नाही. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. सुरक्षित यावेळेस फलंदाज. 30 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. षटक क्रमांक 4 प्रणय. जोरदार अपील जरूर केला जातोय. डॉट डिलिव्हरीज येते. अद्याप 3 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळलेत.
पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 2 गड्यांना बाद करण्यामध्ये प्रणयला यश आलं होतं. आता तोच प्रणय पुन्हा एकदा फलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोरवरती लागल्या त्या 30 धावा. यावेळेस रडार मध्ये चेंडू, ताकदीचा फटका येतो मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन कडे. आणि टोटल या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. प्रणय गोलंदाजी मार्क वरती आहेत, तरी देखील एक चांगलं षटक अद्याप होऊ शकतं जर डॉट डिलिव्हरीज आल्या तर. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये 7-7 धावा खर्च केल्या गेल्यात आणि आता चौथं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. याही षटकामध्ये 8 धावा अद्याप खर्च केल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोरवरती लागल्यात त्या 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळेस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जात नाहीये आणि आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपले रंग उधळायला त्याने सुरुवात केली. आणि जेव्हा जेव्हा त्याच्या रडार मध्ये चेंडू आलाय, जेव्हा जेव्हा त्याच्या झोन मध्ये चेंडू आलाय, तेव्हा तेव्हा त्याने चेंडूला उडवून दिलंय सीमारेषा पलीकडेच षटकारांकरिता. एक मिनिट थांबा. अंतिम चेंडू यावेळेस थोडासा खाली राहणार अलॉंग दी कार्पेट आपल्याला बघायला मिळतो. जोपर्यंत कॅरी होईल, थ्रो होईल, तोपर्यंत 1 धाव या एका धावेने स्कोरबोर्ड वाढतो जरूर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन दी स्कोरबोर्ड 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता येणारे अंतिम 6 चेंडू आणि किती टार्गेट सेट केला जाईल हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. कारण 6 धावा आहेत आणि यावेळेस 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील त्यानुसार लक्ष आणि टार्गेट सेट केलं जाईल. हे यांच्यासाठी त्याच्याच कामासाठी आहेत का? बरं सांगतो. थैंक यू सो मच. तो यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नाव क्या बॉलर था? विकास गेंदबाजी के लिए आते हैं. अगर निखिल जैसे बैटर का अगर बोल्ड उड़ाते, खंबा उखाड़ते, फर्नीचर डिस्ट्रॉय करते तो सम्मानीय अमित जी पाटिल सर इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज होगा. एक शानदार मैच, बड़ा मैच, सेकंड सेमीफाइनल का मैच यहाँ पर होता हुआ. इस मैच में बल्लेबाजी करते हुए दिखाई देंगे निखिल, नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए बैटर धीरज. तो फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए ओहो इस बार फुल टॉस किस्म की गेंद आड़े बल्ले से खेल दिया है. अलॉन्ग द कारपेट फील्डर है गेंद के नीचे. जब तक फील करेंगे भाग मिल्खा भाग आइला नेम शुक्ला जरूर यहाँ पर कहीं पे निगाह कहीं पे निशाना. इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 45 रन. रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा. हैरी सर अगर देखा जाए ना
तो इस मैच में रनों की बौछार प्राप्त करनी है और इस रनों में आखिरी स्लॉग ओवर में बड़े स्ट्रोक लगाने होंगे। क्या लगता है हरीश सर, इस आखिरी ओवर में बड़े स्ट्रोक आएंगे या फिर उन्हें रोकने में कामयाब होंगे गेंदबाज? निश्चित रूप से आ जाएंगे, क्योंकि उनके पास विकेट अभी बची है और दोनों बल्लेबाज रिस्क जरूर लेंगे और उसी दौरान ये ओवर एक बड़ा स्ट्रोक्स खेलने का प्रयास और विकेट का पतन। यावेळेस आरोही स्पोर्ट्स मर्याई लेभी टीमचे खेळाडू तेजस कामत यांच्याकडे श्री सत्यविजयजी पाटील सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय। मी विनंती करतो तेजसजी कामत यांना की त्यांनी ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे। जरूर यहाँ पर देखिए विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज, हमने देखा है पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए। इसीलिए तो कहते हैं ना, तुझ्या मायला किती चांगली गोलंदाजी करतो, आली अंगावर घेतली शिंगावर, गरज असताना उषा चव्हाण माझ्यावर फिदा। अगर 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हैं गेंदबाज तो 7,000 रुपए का कैश प्राइज होगा। सम्माननीय अमीची पाटिल सर इनकी जानिब से 1 विकेट तो प्राप्त किया, अगर 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हैं तो 7,000। इस बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, ऑन साइड में ड्राइव करते हुए फील्डर है वहां पर, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 46। हम देख रहे हैं हरीश सर, पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का तरार, सेकेंड सेमीफाइनल का मैच जो जीतेगा वो जरूर यहाँ पर आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरियाई लेबी टीम के साथ अंतिम मुकाबला, फाइनल का मुकाबला खेलेंगे। तेजस कामत और इस बार फुल टॉस गेंद, तेजस कामत मागची मॅच कोणाची झाली? एकाच टीम मध्ये दोघं पण, एकाच टीम मध्ये सत्यविजयजी पाटील कामत बोललेत, सत्यजित के काय कोण नाव आहे? सत्यविजय पाटील, सत्यविजय पाटील सिल्के साठी जरूर तेजस शेलके, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज है। और इस बार फिर से फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जा पना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो। लगातार के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 58 रन 58 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी, ना थकाऊ ना मैंने हिम्मत हारी, हौसले है मेरे बुलंद इसलिए सफर है अभी जारी, ये कहते हुए बैटर 58 रन स्कोर कार्ड पर। ऐसा लग रहा था कि बैकफुट पर लाकर रखा है, पर इस बार लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए बैटर 58 रन स्कोर कार्ड पर शानदार बल्लेबाजी करते हुए। इस बार टीम मन 11 पे जारी, पर इस बार टप्पा गिरने के बाद गेंद डिक्लेयर एरिया में ऑफिशियल अंपायर का इशारा, 1 रन प्राप्त होता हुआ इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 59 रन स्कोर कार्ड पर। और पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। जीतने के लिए 60 रनों की आवश्यकता है, 30 गेंदें और 60 रनों की जरूरत। क्या इस 30 गेंदों में 60 रन प्राप्त किए जाएंगे? जो जीतेगा वो जरूर यहां पर टीम आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरुआई लेबी के साथ फाइनल का मुकाबला खेलेगी, अंतिम मैच खेलेगी। इस बार 59 रन हो चुके हैं, 60 रनों का लक्ष्य खड़ा किया है। प्रति षटक 12 के औसत से यहां पर इकोनॉमी रन प्राप्त करने पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार। और फिर से एक बार ठीक है किरण सर
नक्कीच आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ इथं संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा लगावल्या गेल्यात. 60 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि नक्कीच या 60 धावा अचीव करण्यासाठी 30 चेंडूमध्ये फलंदाजी करावी लागेल. टीम आपण पाहतोय शिवशंभो 11 घसवड संघ, त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी सन्माननीय अमितजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार कोणत्याही खेळाडूने लागवले तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूला देण्यात येईल. अमितजी पाटील सर यांच्या माध्यमातून शिवशंभो घसवड संघासाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे, त्याची नोंद घ्या. जरूर दूसरे पारी को यहाँ पर इनिंग की शुरुआत होगी. दूसरी इनिंग की यहाँ पर शुरुआत होगी और इनिंग के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा जव्वार से बिलोंग करने वाले 200 किलोमीटर का पल्ला पार कर आज यहाँ पर आए. 3 दिन गए साल भी उन्होंने हमें कोऑपरेट किया था. हैरी दलवी सर होंगे या फिर से एक बार हमारे सम्मान्य किरण जी खानजोड़े सर होंगे, इनका तहे दिल से मैं आभार. और फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में होगा बदल, सुनेंगे किरण जी खानजोड़े सर के पास. धन्यवाद. फक्त सांगा 10,000 रुपये अमित पाटील शेतकऱ्यांच्या हेल्पसाठी 300 कोणी लावले. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. एक अप्रतिम सामना आपण पाहणार आहोत. 2 टीम शिवशंभो 11 घसवड आणि त्याचे विपक्ष मन 11 पेजारी या 2 टीम मध्ये आपण हा सामना पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना मन 11 पेजारी टीमनं 5 षटकामध्ये एकूण 60 धावा बनवल्यात. 60 धावांचं एक मोठं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय आणि एक जबरदस्त सामना सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश. आदित्य आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जरूर या ठिकाणी घसवड टीमच्या फलंदाजांना एक चांगली संधी आहे. आपण लगातार जर 3 षटकार ठोकताय तर त्याकरिता आपणास 10,000 रुपयांचं कॅश प्राइज अमितजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तर हे जर का 3 षटकार लगातार आले तर पंचांकरिता देखील या ठिकाणी पारितोषिक अनाऊन्स झाले अमितजी पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. ओळीया सामन्याकडे पंच या ठिकाणी ऑफिशियल स्टार्ट देत आहेत. ओळीया सामन्याकडे आणि एक जबरदस्त मॅच या ठिकाणी 5 षटक आणि तब्बल 60 धावा. 12चा रिक्वायरमेंट या ठिकाणी आहे. पहिला चेंडू यावेळेला काय सुंदर पद्धतीने आपण पाहताय. हा चेंडू जर पाहिला तर खूपच वेगाने इथं मात्र जरूर ट्रॅव्हल होतोय गोलंदाज धीरज, ज्यानं मात्र शेवटच्या क्षणामध्ये काय कमालीची बॅटिंग आणि त्याच धीरजच्या फलंदाजीच्या जोरावरती यावेळेला घसवड टीमचे विपक्ष 60 धावांचे टार्गेट आपण पाहताय. इथं चांगला स्ट्रोक जरूर शॉर्ट मिड विकेट डिझेलला फील्ड केला जातोय, मात्र धाव याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. एक जबरदस्त बिग बॅटल सेमीफायनल क्रमांक 2. पहिला सामना जरूर आरोही पुरस्कृत आपण पाहिलं तर मर्याई लेबी संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण पाहिलाय. दुसरा संघ प्रतीक्षेमध्ये आहे. ज्या पद्धतीची आपण या ठिकाणी गोलंदाजी पाहू शकताय 60 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न जरूर मन 11 पेजारी. इम्रान सर, जर मन 11 पेजारी टीमचा विचार केला तर लीग स्टेज मध्ये 2 मॅच खेळला, दोन्ही जिंकला, सुपर हिट साठी क्वालिफाय झाला आणि तिथून सुपर हिट मध्ये देखील अप्रतिम खेळ करत सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. म्हणजेच अजूनही आपण या टीमकडे पाहिलं तर अपराजित संघ म्हणून या टीमला आपण पाहताय आणि जर फायनल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, फायनल जिंकायची असेल तर या स्पर्धेमध्ये अपराजित राहावंच लागेल.
आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये चेंडू येतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आदित्यच्या पारीला या ठिकाणी ब्रेक दिलाय. फलंदाज गॉन, विकेटचं पतन. आदित्य बॅक टू डगआउट. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. धाव मात्र एकही नाहीये. काही जबरदस्त सुरुवात धीरजने मात्र यावेळेला प्राप्त करून दिल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिशचा विचार केला तर मागील सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग. सकाळच्या सत्रामध्ये काय अफलातून बॅटिंग या खेळाडूने केली होती. अगदी 6 चेंडू 20 धावा लागत असताना त्या सामन्यावरती या फलंदाजाने जबरदस्त अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकून तो सामना मात्र आपल्या बाजूने परावर्तित केला होता. तोच खेळाडू सध्या 1 डाऊनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. शेवटचे 2 चेंडू धाव मात्र अजूनही एकही नाहीये. पहिल्या षटकाचा विचार केला तर 60 धावांचा पाठलाग करताना टीम. यावेळेला बॅट मात्र जोरदार फिरते, चेंडू ट्रॅव्हल करतो आणि निश्चितच यावेळेला घोषांकित क्षेत्र त्या ठिकाणी आपण पाहत आहे. डिक्लर झोन आणि धाव मिळते ती 1. 5व्या चेंडूवरती जाऊन या ठिकाणी 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. घसवट टीम साठी जरूर यावेळेला पारितोषिक तर अनाऊन्स झालंय. लगातार 3 षटकार, 10,000 रुपयाचे कॅश प्राइज अमितजी पाटील यांच्या माध्यमातून. काल मात्र लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांनी वितरित केले महेश या खेळाडूला. ज्या महेशने मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक केवळ 17 चेंडू 53 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या, त्याला मात्र वितरित केलं होतं. आज आपण पाहिलं तर जरूर प्रथमेश वावेकर या खेळाडूंनी जरूर 49 धावांचे अप्रतिम इनिंग खेळले. आता यावेळेला पुन्हा एकदा 1 धाव आणि षटक क्रमांक पहिलं इथं कंप्लीट होतोय. फलकावरती नजर टाकली तर फक्त आणि फक्त आपण पाहताय 2 धावा. इथून विचार केला तर अजूनही 24 चेंडू आणि तब्बल 58 धावांचं टार्गेट है. यस एब्सोल्युटली. अगर किरण सर अगर देखा जाए ना तो ये दोनों बल्लेबाज के पास वो पोटेंशियल है, वो ताकत है. आज ये 60 रनों का टारगेट है, इसको अगर अचीव करना है तो दोनों बल्लेबाजों को अपनी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी. पहला वो पावर प्ले का था, जरूर यहाँ पर पहली बल्लेबाज आदित्य आउट हो गए. थोड़ा सा उनके ऊपर प्रेशर आया, पर उस प्रेशर को रिलीज कर आज यहाँ पर बल्लेबाजी करनी है. अभी नहीं तो कभी नहीं. हुकला तो चुकला और ठोकला तो जिंकला. और हम देख रहे सलग 3 छक्के अगर कोई भी खिलाड़ी लगाता है तो सन्मान्य अमित जी पाटिल सर इनकी जानिब से 10,000 रुपए. और उसी साथों साथ ऑफिशियल अंपायर जो है अगर 3 गेंदों पर 3 छक्के आते हैं मैदान पर तो उनके लिए भी 5,000 रुपए का कैश प्राइज है. अमित जी पाटिल सर टीम हम यहाँ पर देख रहे बल्लेबाजी करते हुए शिव शंभो 11 घसवट टीम के लिए यह अपॉर्चुनिटी है, पर अपॉर्चुनिटी के लिए संघर्ष करना है. हर एक गेंद के ऊपर प्रतिकार और अटैक करना जरूरी है. गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए संकेत आए हैं. स्ट्राइक पर बैटर उनका सामना करेंगे. खुद कप्तान और इस बार फुल टॉस गेट बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेल दिया है. डिक्लेयर एरिया में इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है. हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 3 रन स्कोर कार्ड पर 57 रनों की आवश्यकता है. प्रणय और आतिश अगर आज इस मैदान पर कारगिर ठहरे, अगर पार्टनरशिप अच्छी करते हैं तो जरूर इस मैच में टारगेट सेट कर सकते हैं, अचीव कर सकते हैं, प्राप्त कर सकते हैं. पर वो किरदार निभाना होगा. कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी, क्योंकि यहाँ पर शानदार गेंदबाजी करते हुए गेंदबाजी करने वाली टीम मान 11 पे जारी. विकास जी जादव सर संघ मालक. ओहो, फिर से एक बार देखिए चकमा देते हुए टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई. यहाँ पर शिव शंभो घसवट टीम के लिए जरूर यहाँ पर दबाव में डालते हुए तोड़फोड़ ग्रुप और सम्मान्य प्रणय जी वाघमारे संघ मालक. आज दूसरा सेमीफाइनल का मैच पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार. फिर से एक बार अच्छी के बैक टू द बॉलर खेलने का प्रयास मिड ऑन की दिशा में खेल दिया है. मिड विकेट की दिशा में फील्डर फील्ड करेंगे. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हमारे गुण लेखक जी बतलाते हुए स्कोर कार्ड पर 4 रन. इस बार आतिश पिछले मैच में क्या जिस तरह से बल्लेबाजी की थी, 2 गेंदें 7 रनों की आवश्यकता थी और 5वीं गेंद पर छक्का लगाया था और 1 गेंद और 1 रन की आवश्यकता थी, तभी भी छक्का लगाकर पारी को जीताया था. वही दरारा, वही दहशत यहाँ पर निर्माण करनी है. और इस बार आई हुआ कैच
छूटता हुआ मिड विकेट बाउंड्री लाइन के पार आता है शानदार आतिश के बल्ले से षटकार। के साथ स्कोर जा पहुंचे अंजलि भाभी के हीरो क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए जरूर 10 रन पहली गेंद का सामना करते हुए बैटर यहां पर अभी अपने इरादे स्पष्ट किए, छक्का लगाकर पारी की शुरुआत करते हुए 60 रनों का टारगेट है, जरूर 10 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। ओहो फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, घुटना टेक और तमाशा देख, पर घुटना खाली टेकने पर मजबूर किया गेंदबाज ने। स्कोर रुका हुआ 10 रन। सेमीफाइनल का मैच, फाइनल में प्रवेश करने वाली टीम जरूर है यहाँ पर आरो स्पोर्ट्स पुरस्कृत मरुआई लेबी कल्पेची पाटिल पुरस्कृत ये टीम हम देख रहे हैं फाइनल में प्रवेश करते हुए। इसमें जो जीतेगा वो अंतिम पांडवा देवी प्रीमियर लीग सीजन 3 का फाइनल मुकाबला खेलेगी। फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे को संभालेगी गेंदबाज, स्ट्राइक पर आतिश, पर इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। इस एक्स्ट्रा के तहत स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। दूसरा ओवर प्रगति पर 60 रनों का टारगेट और उस टारगेट में बल्लेबाजी करते हुए यहां पर दोनों बैटर। ओहो फिर से एक बार मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, पर इस बार टप्पा थोड़ा सा पीछे रखा, गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए 49 रनों की आवश्यकता है। 18 गेंदे 49 रनों की जरूरत। 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता है। इस बार फिर से एक बार धीरज की शानदार गेंदबाजी और उसी गेंदबाजी के बदौलत बैकफुट पर लाकर रखा है बल्लेबाजी करने वाली टीम शिव शंभो 11 घसवर टीम। पर घसवर टीम को अगर जीतना है तो 18 गेंदों में 49 रन बनाने होंगे और प्रणय को अपना बल्ला तेज करना होगा, क्योंकि ज्याच्या भेटीला धार तोच तो संघाचा तारणहार या फिर कर्णधार ऐसा कहा जाता है। पर आज कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट बल्लेबाजी करनी होगी, अपने बल्लेबाजी के जलवे दिखाने होंगे शिव शंभो 11 घसवर टीम के लिए। बैटर प्रणय और उनका साथ देते हुए आतिश। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए फिर से एक बार धीरज, निजी दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए कंजूसी गेंदबाज। इस गेंदबाज के ऊपर काउंटर अटैक करना होगा। 18 गेंदे 49 रनों की आवश्यकता है। अगर किरण सर अगर देखा जाए ना, इस ओवर में अगर बड़े स्ट्रोक आते हैं 15-20 तो आने वाले ओवर में थोड़ा सा दबाव कम होगा, क्योंकि पता है 18 गेंदे 49 रनों की आवश्यकता है। नक्कीच सर, ज्या पद्धतीने आपण धीरजला पाहिलं तर पहिलं षटक इम्पॅक्टफुल त्यानं षटक फेकलंय आणि त्याचं वैयक्तिक दुसरं षटक असल्या कारणामुळे तो जर या ठिकाणी महागडा ठरला तर कदाचित घसवट टीमला येणाऱ्या क्षणी त्याचा बेनिफिट होऊ शकतोय, कारण नवीन गोलंदाजाचा परिपूर्ण वापर करावा लागेल आणि म्हणूनच हे षटक या षटकामध्ये काउंटर अटॅक करावाच लागेल घसवट टीमला। यस एब्सोल्युटली, काउंटर अटैक करते हुए यहाँ पर एक टारगेट सेट करना है, कम से कम 15-20 रन इस ओवर में लेना अनिवार्य है। जब आने वाले ओवरों में ये टारगेट आपका कम हो सकता है। फिर से एक बार आतिश एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर मैदान पर। इस बार शॉट ऑन पुल खेल दिया, पर आउटफील्ड है खराब, मिलेंगे सिर्फ एक ही रन। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा 13 रन स्कोर कार्ड पर। अभी भी जीतने के लिए 47 रनों की आवश्यकता है। बचे हुए 16 गेंदे 47 रनों की जरूरत। एक शानदार मैच। आतिश को फिर से एक बार अभी रुद्र अवतार प्राप्त करना होगा, पर इस बार जड़ में डालने की कोशिश, कमाल की गेंदबाजी, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता, और वही सम्मान यहाँ पर एक रन प्राप्त करते हुए स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुणे लिखल जी बतलाते हुए 14 रन 15 गेंदे 46 रनों की आवश्यकता है। उर्वरित 15 चेंडू 46 धावांची आवश्यकता।
हा सामना इथून फसत चाललाय. ज्या पद्धतीने सिंगल येत आहेत ना आणि दबाव हा सातत्याने वाढत चाललाय. हवेमध्ये चेंडू इन दी एअर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, चुकी होणार नाही. आणखीन एका विकेटचं पतन. आता यावेळेला अतिशय ला परतावा लागते. बॅक टू डगआउट. दबाव विकेट आल्यानंतर वाढत चालला. आता जास्तीत जास्त प्रणय याला मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल नाही या मॅचचे. जरूर प्रलय को अपने नाम की तरह प्रलय लाना होगा. इस मैदान पर समुद्र की तरह लहरना होगा, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं अंतिम फाइनल का खिताब प्रवेश करना है. फाइनल में प्रवेश करना है तो प्रलय को जिम्मेदारी लेकर विराट कोहली, जिस तरह से इंडिया बनाम पाकिस्तान का वो मुकाबला था और अकेले बल्लेबाज थे विराट कोहली, जिन्होंने पाकिस्तान के गेंदबाजों के छक्के छुड़ाए थे. इसीलिए तो परेश सर कहते हैं ना कि पाकिस्तान को हिंदुस्तान के गोली से डर नहीं लगता, पाकिस्तान को हिंदुस्तान के गोली से डर नहीं लगता, तो विराट कोहली के बल्लेबाजी से डर लगता है. बचे हुए 14 गेंदे 46 रनों की आवश्यकता है. थोडासा सामना दबावामध्ये यावेळेला येतोय. धीरज ची एक सुंदर गोलंदाजी. मात्र या क्षणी भीमर चेंडूचा वापर केलाय. गती भरपूर होती परंतु भीमर चेंडू येतोय 1+1. अशा एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धाबा या चेंडूमध्ये येत आहेत. येणारा चेंडू फ्री हिट असेल आणि सामन्यामध्ये जर ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर उर्वरित चेंडूवरती तुम्हाला मोठे स्ट्रोक आणि रिक्वायर्ड ज्या पद्धतीने आहे तशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. जरूर अभी फ्री हिट का मौका है प्रलय बल्लेबाजी के लिए. प्रलय के ऊपर पूरी जिम्मेदारी. 14 गेंदे 44 रनों की आवश्यकता है. चौवा लगाना होगा, छक्का लगाना होगा, यहाँ पर का अपना दबाव क्रिएट करना होगा, रिलीज करना होगा. फ्री हिट का मौका जड़ देंगे चौका पर. इस बार गेंदबाज धीरज की सराहना करनी होगी. सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया. बल्लेबाज को यहाँ पर मौका नहीं दिया बाजुएं खोलने का. शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी यहाँ पर किरण सर अगर देखा जाए ना तो जरूर अचूक मारा करते. विकेट लाइन टू लाइन. आज मात्र जरूर धीरज याने 2 षटक आपल्या स्पेल मधील काय अफलातून फेकले. इथे देखील फुल टॉस येतोय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळेल ती धाव नाही ना. धावसंख्या इथे देखील नाहीये. स्ट्राईक मात्र आपल्या जवळ ठेवण्याचा मानस यावेळेला आपण पाहतोय. षटक क्रमांकच या ठिकाणी कंप्लीट होतोय 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर गार्ड वरती 16 धाबा. आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 44 धाबांचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मन 11 पेजारे या टीमने आतापर्यंत एक अप्रतिम खेळ केलाय आणि फायनलच्या दिशेने सध्या तरी आपण पाहताय की मजबूतीने वाटचाल चालू आहे या टीमची. जरूर सर देखा जाए तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 16 रन. बचे हुए 12 गेंदे 44 रनों की आवश्यकता है. प्रति षटक 22 रन यहाँ पर प्राप्त करने. हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा. डटकर करना मुकाबला तुम मुश्किलों का, क्योंकि एक दिन ये वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. अगर वक्त को गुलाम बनाना है तो जरूर डटकर यहाँ पर संघर्ष करना होगा. बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे, टीम शिव शंभो 11 घसवड़ 12 गेंदे और 44 रनों की आवश्यकता है. किरण सर अगर इस ओवर में 20-25 रन आएंगे ना तो जरूर अपंत्य और प्रलय के ऊपर पूरी जिम्मेदारी. 12 गेंदे 44 रनों की आवश्यकता है. किरण सर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज समाधान, इनके समाधान गेंदबाजी के लिए आए पर इसके ऊपर प्रतिकार करना होगा दोनों बैटर. 12 गेंदे 44 रनों की आवश्यकता है. निश्चित थोडंसं मुश्किल तर आहे 44 धावा बनवणं, परंतु जशा पद्धतीने आपण प्रणालीला पाहिलं तर आयकॉन खेळाडू या टीमचा आतापर्यंत जी साजेशी खेळी आपल्या नावाप्रमाणे केली नव्हती ती आज त्याला खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये करावीच लागेल. तर इथून सामना पराभूत झाला तर जरूर आपलं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. समाधान येतो यावेळेला जरूर गोलंदाजी ट्रॅक वरती. आता या क्षणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या लेंथ लाईन वरती चेंडूची फेकी ही आपल्याला पाहायला मिळते. सामना फसत चाललाय. सामन्यामध्ये जरूर यावेळेला जर शिवशंभो 11 घसवट टीमला जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल ना तर उर्वरित चेंडूवरती चांगल्या धावसंख्येनं पुनरागमन
करावं लागेल. फुल टॉस पुन्हा एकदा येतोय. एलिमिनेशन पाहिजे तसं नाहीये. इन दी एअर चेंडू आपण पाहताय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि अगदी 2 खेळाडू त्या ठिकाणी आले होते चेंडूला कलेक्ट करण्याच्या प्रयत्नात. इथं मात्र जरूर हातामधून चेंडू निसटलाय आणि आणखीन एक जीवनदान प्रणयला आपण पाहताय. कॅच ह्या अप्रतिम होता. वेट अँड वॉच, परंतु तदनंतर हातामधून चेंडू बाउन्स झालाय आणि त्यानंतर धाव मिळते ती एक. थोडासा मनोवैज्ञानिक दबाव आता आपण पाहताय शिवशंभू इलेव्हन घसवट टीम वरती आहे. जरूर यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाने का प्रयास कर रहे पर कोशिश में असफलता ही सिर्फ प्राप्त हो रही है. पर शानदार सराहना करनी होगी गेंदबाज 111 पेजारी के. शानदार गेंदबाजी करते हुए यहाँ पर समाधान अपने नाम की तरह समाधान देते हुए अपने टीम के लिए. कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित करते हुए बचे हुए 9 गेंदे और जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता है. फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, करेंगे नहीं गलती. शानदार कैच, विकेट का पतन. फिर से एक बार डीजे को मौका. आठ चेंडू तब्बल 42 धावांचं मोठं टार्गेट या क्षणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेशर जर पूर्णपणे वाढलंय या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने विकेट येत आहेत. प्रणय अजूनही सलामीचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु यावेळेला त्यानं देखील खूप स्ट्रगल केले या सामन्यामध्ये. निश्चित प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमारेषा पलीकडे खेळावाच लागेल. हा जर सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू धावा बनल्यात त्या 2. आणखी एक चांगला चेंडू 111 पेजारी टीमनं या सामन्यामध्ये पूर्णपणे आपली कुवत, आपली ॲबिलिटी, आपले पोटेन्शियल सर्व काही दाखवलंय आणि इथं मात्र कमबॅक जबरदस्त केलंय. कारण अक्षरशः आपण पेजारी टीमचा विचार केला तर 4 षटकामध्ये योग्य ते धावा नव्हत्या, परंतु शेवटच्या षटक धीरजने मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि चांगल्या धावा प्राप्त केल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्णपणे बॅटला खामोश ठेवण्यामध्ये गोलंदाजांचा या ठिकाणी कार्य आपण पाहताय. विकेट येथे षटक क्रमांक 4 कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर केवळ 18 धावा पाहायला मिळत आहेत. खूपच अडचणीमध्ये सध्या टीम शिवशंभू इलेव्हन घसवड. येणारे चेंडू शिल्लक आहेत ना ते 6 आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्यात तब्बल 42 धावा. नामुमकिन असं या ठिकाणी टार्गेट आता आपल्याला पाहायला मिळत आहे. जरूर यहाँ पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया, संघर्ष में डाल दिया है. 6 गेंदे जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 42 रनों की आवश्यकता है. जरूर टीम मीटिंग ना ले, स्पीड अप करना है और एक मैच फाइनल का अंतिम सामना मुकाबला हमें खिलवाना है. तो जरूर मैं गुजारिश करूंगा आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरुआई लेबी टीम के कप्तान कमेंट्री बॉक्स में आकर रुके. 6 गेंदे 42 रनों की आवश्यकता है. चमत्कार को नमस्कार करना होगा. आज यहां पर कुछ अलग करने का प्रयास करना होगा या फिर गेंदबाज अनिमेश गेंदबाजी के लिए आते हुए जिन्होंने शानदार 2 कैच लपके, वही अनिमेश गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर कैप्टन प्रलय. इस बार बड़ा स्ट्रोक, पहला छक्का इस बल्ले से आता हुआ. जरूरत थी पहले 2 ओवर में पर अभी एक बार पहली गेंद पर छक्का लगाते हुए यहां पर बैटर. ओहो, इस बार देखिए डांसिंग डाउन आगे कर खेलने का प्रयास. ऑफिशियल अंपायर का इशारा. वाइट का आता हुआ एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा. हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 25 रन पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25. अभी भी 35 रनों की आवश्यकता है. इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. ओहो, इस बार देखिए
और कॉन्फिडेंस था इस खिलाड़ी को, जगह पे से खड़े खड़े लेने का प्रयास, फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया, पर इस बार विकेट, डीजे को मौका। विराज, तो इस बार देखिए विकेट का पतन प्राप्त करते हुए गेंदबाज औपचारिकता रह चुकी है, क्योंकि 42 रनों का टारगेट सेट करना था 6 गेंदों में, और पहली गेंद पर छक्का, उसके बाद वाइड और उसके बाद विकेट प्राप्त करते हुए। ओहो, फिर से एक बार अबे फ्रॉम द बॉडी डालने का प्रयास, गेंद ऑफ स्टंप के काफी बार लाइन और लेन से भटकते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे 26। आरो स्पोर्ट्स पुरस्कृत मरुआई लेबी संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। इस बार हवा में खेलने की कोशिश, फिर से एक बार फील्डर तैनात है, तू चल मैं आया, और विकेट का पतन। सेमीफाइनल में नाराज करते हुए यहाँ पर हम देख रहे हैं शिव शंभो 11 घसवर टीम, जबकि अमित जी पाटिल सर ने लगाया हुआ विश्वास, 3 गेंदों में 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी के लिए 10,000 रुपए का कैश प्राइज, पर कोई खिलाड़ी नहीं है जिन्होंने 2 छक्के लगाकर प्रयास किया हो। ओहो, फिर से एक बार शानदार गेंद, तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह मन 11 पेजारी टीम जरूर यहाँ पर 98% यहाँ पर फाइनल में प्रवेश करती हुई। फिर से एक बार डिक्लेयर एरिया में जरूर यहाँ पर 99% मन 11 पेजारी टीम फाइनल में प्रवेश करते हुए। और इसी तरह से ये मैच जीता है, फाइनल में प्रवेश करते हुए मन 11 पेजारी। कांग्रेचुलेशन, हार्ड लक शिव शंभो 11 घसवा टीम, आपको नेक्स्ट टूर्नामेंट के लिए ऑल द बेस्ट होगी। और प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोस टू ऑलराउंडर कैटेगरी, बल्लेबाजी हो गेंदबाजी हो अष्टपैलू कामगिरी करने वाले मन 11 पेजारी के धीरज प्लेयर ऑफ द मैच से नवाजे जाएंगे। फायनल सामन्याचा टॉस होईल आणि त्यानंतर 10 मिनिटाची विश्रांती असेल, याची नोंद घ्यायची। फायनल सामन्याचा अगोदर टॉस होईल, टॉस साठी देखील उपस्थित व्हायचे 2 टीमचे कॅप्टन मन 11 पेजारी आणि त्यांचे विपक्ष असणार आहे आरोही स्पोर्ट पुरस्कृत मरियाई लेबी। या 2 टीम फायनल मध्ये पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 च्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला लढत असताना पाहायला